जय शिवराय मित्रांनो. आज पशिपला जाऊन लवकर आलो खेळायला बघतोय तो कोणच नव्हतं. ही छोटी छोटी पोरं खेळत होती. तर मग पोरं म्हणायला लागली दादा तू पण खेळ. आणि हा बारीक पोरका पण होता मानव. तर मग काय खेळलो. मानव एका टीममध्ये मी एका टीममध्ये अशा बॉलनी खेळलो होतो. थोडं गेलं बॉलिंग करायला. थोडा हलू बॉल काय टाकला त्याने आपल्याला षटकार मारला जायला. नंतर गेलो बॅटिंग करायला. प्लॅस्टिकची बॅट होती त्यांनी खेळत होतो. मानवने बॉल टाकलेला हे बघ मारला. त्यानंतर आता चाललो जिमला. त्याच्या आधी गेलो मामाच्या इथं. मामीने आणली आपली फेवरेट पुरणपोळी आणि मोठ्या मामाने आणलं मग पेरू. मामाच्या इथं गेलो का काय खाला तुला काय खाला नको असं होतं मामाला. आणि मग काय गेलो जिममध्ये. जिमशी आलो. रिसॉर्टला गेलो. मोहिते ब्रदर्स रिसॉर्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी बघितलं कस्टमर काय करतात काय नाही. त्यांच्या जेवायच्या आधी बोललो जेवून घेऊ दे. जेवलो मस्त बिर्याणी आणि चिकन. आणि मग गेलो घरी झोपायला. खूप दमलेलो. संडे आहे तरी पण सकाळी लवकर उठून गेलो रिसॉर्टला. जॉबकडे आपला फोकस आहेच, प्लस रिसॉर्टकडे त्याच्यापेक्षा जास्त लक्ष आहे. रिसॉर्टकडे पण लक्ष द्यायला लागतं जॉब करून. सगळेच कामामध्ये बिझी आहेत. पप्पा, काका आणि बाबा पण पाणी घालतोय झाडाला. मग मी आता चाललो आहे कस्टमरना नाश्ता लावायला. त्यांना चहा दिला, मी पण चहा घेतला. मग घेतला नाश्ता वाढायला. मोहिते ब्रदर्स स्पेशल मिसळ आणि अंडा बुर्जी मग मी पण घेतली खायला. एक नंबर झालेली. ही सगळी झाडं एकदम छोटी छोटी होती. यांना एकदम बारीक रोपटं होती. त्यांना वाढवण्याचं काम केलं आमच्या बाबांनी. बाबा त्यांना सगळं पाणी घालतोय, देखरेख करतोय, म्हणून आम्हाला ही अशी फळं खायला भेटतात. बाबांनी सगळं लावलं आहे आणि आता हे फळं खातो आहे ती. कस्टमरला पाहिजे होता रेन डान्स चालू करून, म्हणून गेलो रेन डान्स चालू करायला. पण कोणच त्यामध्ये नाचायला नव्हता. रिसॉर्ट चालू करायच्या सुरुवातीलाच आम्ही या 2 पेंटिंग केलेल्या. नेरलचा निलेश भाऊ आहे त्यांनी काढल्या त्या पेंटिंग. दुपारी बसलो आम्ही तिघे भाऊ बहिणी. ते जेवायला इथून मस्त हवा येत होती. त्यानंतर मग एकाचा बड्डे होता कस्टमरचा. त्यांचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि त्यानंतर मग त्यांचे रिव्ह्यूज घेतले. 2 दिवसांचा त्यांचा अनुभव कसा होता ते सांगितलं त्यांनी. बघा ऐका काय. कसं वाटलं तुम्हाला मोहिते ब्रदर्स रिसॉर्टमध्ये? मोहिते ब्रदर्स खरं तर मिळून हा रिसॉर्ट फार्म उभा केलेला आहे. नावाप्रमाणे तसं एक अस्सल मराठी मूळी हा रिसॉर्ट आहे. त्याच प्रकारे इकडचं जेवण क्वालिटी, फूड क्वालिटी, जसं की आमच्यामध्ये प्रत्येकजण नॉनव्हेज नाही, कोण नॉनव्हेज आहे, कोण व्हेजिटेरियन आहे, असं सगळे. पण फूड क्वालिटी वगैरे सर्व एक नंबर. म्हणजे 26 काय बोलता कसं वाटलं? जेवण एकदम अप्रतिम असं की म्हणजे फर्स्ट डे पासून जेव्हा आम्ही आलेलो त्यावेळेस असं वाटलेलं की अगोदर थोडं नर्वसनेस कोणाकोणाला वाटलं. पण नंतर ज्यावेळेस काकी आल्या त्यांच्या हातचं ज्यावेळेस आम्ही फर्स्ट नाश्ता केला की मिसळ पाव आणि भुर्जी ना सुपर्ब. खरंच म्हणजे जसं की एकदम गावाला येऊन जे मराठमोळी तर्री असते ना बाई, खतम. म्हणजे एकदम बघ सगळ्यांचे चेहरे सांगतील असा तो म्हणजे अनुभव होता आमचा फर्स्ट. त्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही बघितलं. ते तर झालं खाण्यापिण्याचा भाग. पण ज्यावेळेस आम्ही मेन रूममध्ये गेलो आमच्या, जेव्हा एंटर केला आणि असा भला मोठा तो हॉल बघितला ना, तिकडे तर सगळे पागल झाले. म्हणजे फुल भारी एन्जॉय की नेक्स्ट टाइम पण आम्ही आता मी स्वतः पर्सनली प्लॅन करतो की फॅमिली सोबत येऊ. तुम्ही पण प्लॅन करा नेक्स्ट विजिट किंवा पुढच्या केव्हाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी माझ्या मित्रांना थँक्यू बोलतो की 10 वर्षानंतर ही जी आमची शाळेची एक छोटी रियुनियन आम्ही प्लॅन केली, त्यासाठी मी स्वतः आणि प्रत्येकाला मी टाळ्या वाजून थँक्यू बोलायचं मोहिते ब्रदर्समुळे हे शक्य झालं. आणि खूप एन्जॉय की आयुष्यातला एक असा अनुभव आम्ही खूप दिवसानंतर अनुभवला प्रत्येकाने. जसे की मामा मामी पण आले आमच्यासोबत, लहानांसोबत मोठे सुद्धा आज लहान बनून आमच्यासोबत इथं खेळले, बागडले, खूप काही केलं त्यांनी. त्यामुळे मोहिते ब्रदर्सचं थँक्यू. मोहिते ब्रदर्सची लोकेशन कुठे भिवपुरीपासून एक 5-6 किलोमीटरपर्यंत आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्टली तुम्ही इंस्टावर यांचा पेज आहे, तुम्ही त्यालाही व्हिजिट करू शकता. थँक्यू आणि फॉलो करा आणि व्हिजिट नक्कीच करा.